नमस्कार. आज 1 मे आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचं गठन या देशामध्ये झालं होतं आणि एक स्वतंत्र महाराष्ट्र राज्य हे अस्तित्वात आलं 1960ला. आणखी या दिवसाचं महत्त्व अशा प्रकारे आहे की आज कामगार दिवस आहे. कामगार दिवस या देशातील बहुसंख्य जनता ही कामगार आहे. मग आता निसर्गदत्त दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला स्वतंत्रपणे काम करण्याची, कुठेही जाण्याची, घटनेतील अनुच्छेद 21 प्रमाणे तुम्हाला वैयक्तिक अधिकार निसर्गदत्त आहेत आणि त्याचं लेखी रूपांतर केलेलं आहे या देशातील महान आणि पूजनीय की ज्याच्या इतकी विद्वत्ता आपल्यामध्ये तर येणं शक्यच नाही. ज्या माणसानं एवढा दूरदृष्टिकोन ठेवला की भविष्यात कामगारांना काही अडचण येऊ नये त्यासाठी घटनेतच याचं समाविष्ट करा, याचे कायदे समाविष्ट करा, ही जी संकल्पना आहे 1936मध्ये ज्या माणसानं स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली असे ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. युगपुरुष म्हणतात, ज्ञानसूर्य म्हणतात, आणखी खूप शब्द आहेत असे की ज्या शब्दांनी त्या महामानवाला आदरांजली आणि अभिवादन करतात. तर काय गरज होती की कामगार कायदा काढण्याची? बाबासाहेबांनी असा कोणत्या प्रकारचा विचार केला होता की कामगार कायदा काढावा आणि त्या कामगार कायद्याची अंमलबजावणीसुद्धा कायद्याच्या माध्यमातून व्यवस्थित आणि प्रभावीपणे व्हावी याचंसुद्धा त्यांनी त्या राज्यघटनेमध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे, सन 1936मध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची जी स्थापना केली त्यामध्ये त्यांनी हे ओळखलं की एखादा भांडवलदार आपलं काम, आपलं उत्पादन जास्त करण्यासाठी जास्त तास कमी मजुरीनं कामगारांकडून काम करून घेतो, तर हे त्याचं शोषण आहे आणि हे शोषण कुठंतरी थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनं या सगळ्या गोष्टींची निर्मिती केली. शोषण कशा प्रकारे होत होतं? पूर्वी आताही आहेत, पूर्वी ज्या खाना होतात त्यामध्ये बंधुआ मजदुरी किंवा मोठे मोठे जे भांडवलदार होते हे मजुरांकडून खूप सारं काम करून घ्यायचं आणि त्याला नाममात्र मजुरी द्यायची आणि त्याला अहोरात्र दिवसरात्र त्याच्याकडून काम करून घ्यायचं. त्यांचं शारीरिक शोषण व्हायचं, त्यानंतर त्यांचं आर्थिक शोषण व्हायचं, त्यानंतर त्यांचं सामाजिक शोषणसुद्धा व्हायचं. कारण की समाजामध्ये कुठल्याही प्रकारची या सामान्य माणसाला, या कामगार माणसाला कुठल्याही प्रकारचं उत्तरदायित्व नव्हतं. हे बाबासाहेबांनं त्यावेळेस ओळखलं आणि त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला की आता यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. आज जे काही नोकरीवर आहेत, काही कामगार आहेत, काही मोठ्या मोठ्या याच्यामध्ये गेलेले आहेत, ही सगळी देण मुळात बाबासाहेबांची आहे. आता काही लोकांचं खूप सारे असे प्रश्न आहेत, काय केलं आमच्यासाठी बाबासाहेबांनं? मग त्यांच्यासाठी कसं आहे की अभ्यास करणं फार गरजेचं आहे. अभ्यास जर तुम्ही केला तर मग तुम्हाला समजते की ते बाबासाहेबांनी काय केलं. आपण आपल्या घरात मोठमोठाले ग्रंथ ठेवतो, बाकीचे धार्मिक जे ग्रंथ आहेत, पण किती लोकांच्या घरात राज्यघटना आहे? बोटावर मोजण्या इतके. मग जर तुमच्या घरात राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटना, आणि त्याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुमचा हा प्रश्न येतच नाही की बाबासाहेबांना आमच्यासाठी काय केलं. जाती धर्माचा विषय नाही,
बाबासाहेब कुण्या एका जातीचे नव्हतेच. बाबासाहेब हे सार्वत्रिक होते, हे सार्वजनिक होते. त्यांच्यावर सर्वांचा समान अधिकार आणि हक्क होता आणि हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. आता काही लोकांनी बाबासाहेबांना फक्त असं एक याच्यामध्ये ठेवलं आहे, साच्यामध्ये असं बांधून ठेवलेलं आहे की हे मर्यादित SC, खास करून बौद्ध यांच्यासाठीच होते. पण नाही मित्रांनो, तसं नाही आहे. तुम्ही नीट समजून घ्या. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत. बाबासाहेब हा एक व्यक्ती नसून एक अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्या एका कलमावर PhD करणारे लोक आहेत. ओळखा मग तो माणूस किती उच्च क्वालिटीचा असेल, उच्च प्रतीचा असेल. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हा समजतील ज्यावेळेस तुम्ही भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करसाल. आता तुम्ही तो केलाच नाही तर मग तुम्ही म्हणसालच की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. बाबासाहेबांनी घटनेतील 242 हे पहिले OBCसाठी केलं आणि 43 हे SCसाठी केलं. हे किती लोकांना माहिती आहे. त्यांच्या आर्थिक उत्थानासाठी पहिले OBC वर्ग आणि नंतर SC समाज. दूरदृष्टिकोन ठेवून त्या माणसाने असा एकही वर्ग नाही, म्हणजे इव्हन भटकंती करणाऱ्यापासून मेलेले ढोरं वाहात नेऊन त्याचं मांस सोलण्यापासून या सगळ्या गलिच्छ काम करणाऱ्या, तुच्छ काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी या घटनेमध्ये सगळं मजबूत केलेलं आहे. पण हे लोकांना माहिती नाही. म्हणून असं वाटते की कधी की या सगळं धार्मिक वातावरणात किंवा या सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तो आपला विषय नाही. आजचा आपला विषय फक्त कामगार. तर मग बाबासाहेबांना हा जो विचार केला हा मुळात सर्वसमावेशक दृष्टिकोन लक्षात ठेवून केलेला आहे. गुलामीपासून दूर कसं जायचं, यांचं शोषण कसं थांबवायचं, जे काही शोषण या भांडवलदाराकडून होत होतं हे कसं थांबवायचं, याच्यासाठी कायदेशीर जी ढाल तयार केली ती म्हणजे भारतीय संविधानात टाकलेले कलम. आता अर्थात त्याची प्रत्यक्ष कशी अंमलबजावणी होते हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याचं कारण मी तुम्हाला एक सांगतो की संविधानाप्रमाणे काम होत नाही ही आजकालच्या भरपूर लोकांची एक ओरड आहे. ती मी तुम्हाला सांगतो की समजा एखादं अंधारं घर आहे, झोपडी आहे, अंधार पडलेला आहे आणि तुमच्या हातात माचीस आहे. आता तुम्ही त्या माचीसने त्या घरामध्ये एक दिवाही लावू शकता, म्हणजे त्याला प्रकाशमानही करू शकता आणि ती झोपडी जाळू पण शकता. आता मला एक सांगा, त्या माचीसचा दोष आहे का? नाही. ज्याच्या हातात ती माचीस आहे त्याचा तो दोष आहे. या उदाहरणावरून तुम्ही समजले असाल की भारतीय राज्यघटना हे माचीसच आहे, हे अमृतच आहे. आता तुम्हाला त्याचा उपयोग विषयासारखा किंवा आगीसारखा करायचा आहे हे तुम्ही ठरवायचं. आणि त्यासाठी तुम्हाला संज्ञान असणं फार गरजेचं आहे आणि संज्ञानीसाठी तुम्हाला शिक्षण घेणं आवश्यक आहे. बाबासाहेबांना हेच तर सांगितलं. बाबासाहेबच नाही तर खूप सारे असे, आता पहा म्हणजे काय की एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं विसरलो. या भारतातले आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, त्यांचे पती महात्मा फुले, ते वारल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी बाबासाहेबाचा जन्म झाला. म्हणजे निसर्गालासुद्धा हे माहिती होतं की ही जे पेटवलेली वात आहे ही या वातीपासून दुसऱ्या वातीपर्यंत अशी अखंड चालत राहिलेली पाहिजे. खूप सारे म्हणजे महामानव होऊन गेले या देशामध्ये, परंतु आपण त्यांचा आदर्श किती होतो असो. आता मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांना कामगारांसाठी नेमकं काय केलं.
कमीत कमी 240 दिवस 365 दिवसापैकी कामाचे फिक्स तास, गरोदर महिलांना प्रसूतीकालीन भर पगारी रजा, नियमित वेतन, किमान वेतन कायदा, त्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर त्या कामगाराला मिळणारी जी वागणूक आहे ही मानवतेच्या दृष्टिकोनातून असावी. जर कोणी भांडवलदार, कंपनीचा मालक जर हे कोणी करत नसेल तर त्याच्यासाठीही सुद्धा प्रोव्हिजन राज्यघटनेमध्ये आहे. एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला तर त्याचं जे पूर्ण रक्कम आहे ती रक्कम विनाविलंब त्याला मिळायला पाहिजे, किंवा त्याच्या घरातला एखादा व्यक्ती सर्व्हिसमध्ये 5% जे आरक्षण असते त्याच्यामध्ये झालं पाहिजे. खास करून स्त्रियांना हा अतिशय महत्त्वाचा मोलाचा कायदा आहे. स्त्रियांच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की आज जी आपण जेव्हा आपल्यावर येते त्यावेळेस आपण कायद्याचा आधार घेतो, कारण की कायदा भारतीय संविधानामध्ये जो असलेला कायदा आहे हा मुळातच तुमच्या भरतीमध्ये डुबणाऱ्या जहाजाला आधार आहे. ही भारतीय राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटना तुम्हाला प्रचंड उन्हामध्ये जात असताना एखादं शीतल झाड, मोठं टुमदार झाड, त्याच्याखाली एक पानवठा आहे, ती बसण्याची जागा म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटना आणखी काय काय खूप सारं आहे याच्यामध्ये, की भारतीय राज्यघटना आणखी काय आहे, तुमच्या दुःखाश्रूंना सुखाश्रूमध्ये किंवा तुमच्या चेहऱ्यावर स्मित आणण्यासाठीचं जे कारण आहे ते भारतीय राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटना आणखी काय आहे की तुमचे हक्क, निसर्गदत्त हक्क, तुमचे अधिकार कोणी जर हिरावून घेत असेल तर ते परत मिळवण्याचा अधिकार म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. आणि संख्येनं असलेला हा जो कामगार वर्ग आहे, जो दीन दलित शोषित पीडित हा आहे, याला वर उचलण्याचं जे साधन आहे ती म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. म्हणून मित्रांनो की आज 1 मे 2022 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, कामगार दिवस आहे. आणि या कामगार दिवशी मी आपणास सांगू इच्छितो की आपल्या हक्काचं जतन करा, आपले हक्क हे समजून घ्या. कारण ज्यावेळेस तुम्ही स्वतःचे हक्क, अधिकार, निसर्गानं जी दिलेले आहेत ते जर तुम्ही घेऊन ठेवलेत आणि त्याचं जर संवर्धन केलं, ते वाचवले, हे पुढच्या पिढीसाठी तुम्हाला कामाचं ठरते. कारण पुढची पिढी, कारण की तुम्ही जर गुलामीत राहिला तर तुमची पिढीसुद्धा गुलामीत राहील. आता 2022 स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर खूप सारा बदल झालेला आहे. प्रत्येकाला आपापली जाणीव पण आहे. परंतु असे आहेत आणखी की ज्यांना गुलामी काय आहे हे अप्रत्यक्षरित्या ते करतातच. त्यांनी कितीही सांगितलं की मी कोणाचा बांधलेला नाही, मी कोणाचा हे नाही, पण ते इनडायरेक्टली गुलामी करतातच. त्यामुळे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी जे 16 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून अंशतः ताठर अंशतः लवचिक अशी बनवलेली ही एकमेव राज्यघटना आहे जी जगातील 1 नंबरची आहे. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये मी तुम्हाला सांगतो की असं एकही क्षेत्र सोडलेलं नाही बाबासाहेबांनी की ते त्याच्यामध्ये अंतर्भूत नाही.
सगळ्याच्या सगळ्या आहेत सेवा. पण ते शोधण्यासाठी आपल्याला शिक्षणाचा जो चष्मा लावावा लागतो तो महत्त्वाचा आहे. आणि शिक्षण हे केवळ फक्त हा मुद्दा आपण नंतर घेऊ की शिक्षणाबद्दल मी आणखी एक मोटिवेशनमध्ये अनंत पानझाडे यूट्यूब चॅनलवर हे टाकणार आहे की शिक्षण का असते. तो एपिसोड खूप मोठा होईल. तर त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे आणि शिक्षण हे तुम्हाला निर्भय बनवतं. निर्भयच नाही, तुम्हाला स्वतःचं संरक्षण करण्याचं ताकद देतं. आणि हा गुण केवळ आणि केवळ राज्यघटनेमध्ये आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना ही विनंती आहे की स्वतःचे हक्क, निसर्गदत्त हक्क, अधिकार याचं संरक्षण करा. जे कायद्यात बसते ते तुम्ही अवश्य घ्या. जे कायद्यात बसत नाही त्याच्या नादी लागू नका. कारण तुम्हाला दिलेले अधिकार हे केवळ आणि केवळ तुमच्यासाठी आहेत. भारतीय राज्यघटना इतर देशांमध्ये चालत नाही, परंतु इतर देश या भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करून याच्यातले जे कलम आहेत ते त्यांच्या देशामध्ये ठेवतात. भांडवलदारानं कितीही मोठं शोषण केलं हे त्यावेळेस होत होतं, आता नाही. आता होते पण ते इनडायरेक्टली, कुणाच्या लक्षात येत नाही. कसं शोषण होते, काय होते, हाही एक खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. आजही शोषण आहे, नाही असं नाही, आहे. परंतु ते किती पद्धतशीरप्रमाणे केल्या जाते हे तुमच्या लक्षात पण येत नाही. हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, म्हणून मी हा पुढे लांबवत नाही. म्हणून मला असं वाटते की स्वतःचे हक्क सांभाळून ठेवा. आणि आजच्या या 1 मे 2022ला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेब इथंच संपत नाहीत, तर याच्या पुढे येणाऱ्या अनंत पानझाडे यूट्यूब चॅनलवर असे खूप सारे विषय आहेत ज्या क्षेत्रांना मी अजूनपर्यंत हात नाही घातला ते प्रत्येक क्षेत्रावर व्यवस्थित विश्लेषण आपण पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये करू. एखादं औचित्य, एखादा दिनविशेष घेऊन. तर तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.